गेली 5 वर्षे राजकीय पक्षांनी महाराष्ट्राच्या राजकीय शिवारात केलेल्या चिखलात अखेर महायुतीची त्यातही कमळीची शेती फुललेली आहे. राज्यनिर्मितीनंतरच्या 14 विधानसभा निवडणुकांमधील हा सर्वाधिक देदीप्यमान असा विजय समजला जात आहे. 50 वर्षापूर्वी जेव्हा 1972च्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी काँग्रेसकडून जेव्हा 222 जागा जिंकल्या होत्या, त्यानंतर कोणत्याही पक्षाला किंवा आघाडी युतीला 200चा आकडा ओलांडता आला नाही. यंदा भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना व अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने न भूतो न भविष्यती असा विजय संपादन करून नवा विक्रम नोंदवला आहे. महायुतीच्या या स्तुनामीत काँग्रेस, उद्धव सेना आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा पुरता पालापाचोळाही झालेला आहे. तिन्ही पक्ष कसेबसे आमदारांचा दुहेरी आकडा गाठू शकले आहेत. विदर्भाने काँग्रेसची तर मुंबईने शिवसेनेची थोडी बहुत लाज राखली. यापैकी दोन्ही काँग्रेसचे असे पानिपत 2014च्या मोदी लाटेत होईल असे वाटले होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. ती वेळ 10 वर्षानंतर आली. महायुतीच्या या ऐतिहासिक विजयातील भाजपाची कामगिरी विक्रमी आणि अत्यंत चित्तवेधक आहे. 10 वर्षापूर्वी संपूर्ण देशभर नरेंद्र मोदी यांची लाट होती. तेव्हा देखील सर्व प्रमुख पक्ष सोबळावर लढत असताना भाजपला महाराष्ट्रात 122 जागाच जिंकता आल्या. गेल्या निवडणुकीत शिवसेनेशी युती केल्यानंतर तो आकडा 105 पर्यंत खाली आला. आता अवघ्या 152 जागा लढून भाजपने 130पेक्षा अधिक जागा जिंकल्या. हे यश अद्भुत आहे. 5 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीची पार्श्वभूमीवर तर ते अधिक उठून दिसणारे आहे. किंबहुना त्या पिछेहाटीमुळे भाजप कार्यकर्त्याची फळी पेटून उठली. आपला पक्ष सर्वात मोठा असूनही 5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळू शकले नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय अपरिहार्यतेमुळे उपमुख्यमंत्रीपदावरही समाधान मानावे लागले. तेव्हा या लाडक्या नेत्यासाठी मुख्यमंत्रीपद मिळवायचेच अशा जिद्दीने पक्ष संघटनेने रात्रंदिवस मेहनत केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटनांनी तळागाळात काम केले. अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्न केले. भाजपची संघटन शक्ती व कौशल्य तसेच इतर पक्षांनी हेवा करावा असे आहेच. त्या कौशल्याचा अत्युच्च व अप्रतिम आविष्कार या निवडणुकीत दिसला. सामान्य कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाने पक्षाला ऐतिहासिक राजकीय यश मिळवता आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्या तर राजकीय जीवनमरणाचा प्रश्न होता. लोकसभेप्रमाणे दणका बसला तर राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल अशी स्थिती होती. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपसोबत गेल्यामुळे मूळ पक्ष कोणाचा या प्रश्नाचे उत्तर त्यांना निवडणुकीतून द्यायचे होते. अनुक्रमे उद्धव ठाकरे व शरद पवार या दोन्ही नेत्यांचा उत्साह लोकसभेतील यशामुळे दुणावला होता. फुटीरावर अखेरचा घाव घालण्यासाठी ते दंड थोपटून मैदानात उतरले होते. त्यामुळेच करा अथवा मरा अशा भूमिकेतून शिंदे व अजित पवार हे निवडणूक लढले आणि दोघांनी आपल्या मूळ पक्षापेक्षा दुपटीहून अधिक जागा मिळून पक्ष कोणाचा हा प्रश्न मोडीत काढला. मुख्यमंत्री लाडकी बहीण किंवा विविध समाज घटकांसाठी घोषित केलेल्या योजनांची साथ फडणवीस, शिंदे व अजित पवार यांना मिळाली आणि तिघांनी मिळून हा अभूतपूर्व विजय मिळवला. या निकालांचे अनेक अर्थ आहेत. गेली जवळपास 6 दशके राज्याच्या व देशाच्या राजकारणावर अमिट छाप उमटवणारे शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा हा शेवट असू शकेल. आयुष्यात स्वतः एकही निवडणूक न हरलेल्या पवारांची कारकीर्द मात्र वेदनादायी पराजयाने थांबावी याचे अनेकांना वाईट वाटू शकते. तरी देखील स्वतःच्या पुतण्याचेच पक्ष फोडल्यानंतर वयाच्या 84व्या वर्षी ते देखील असाध्य आजाराचा सामना करीत ज्या त्वेषाने ते आधी लोकसभा व आता विधानसभा लढले ते अचंबित करणारे होते. त्यांच्यासोबत राहिलेल्यांना आता पक्षाची नव्याने पुनर्बांधणी करावी लागेल. उद्धव व राज ठाकरे बंधूंच्या राजकारणावरही या निकालाने मोठे प्रश्नचिन्ह उभं केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक विजयामुळे किमान उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या फेररचनेचा विचार करू शकतील. तथापि माईमधील अमित ठाकरे यांचा पराभव पिता राज ठाकरेंसाठी खूप वेदनादायी असेल. बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या केलेल्या राज्यातील सर्वाधिक प्रभावी प्रादेशिक पक्षाचा राजकीय वारसा या निवडणुकीने ठाकरे कुटुंबाबाहेर एकनाथ शिंदे यांच्या मतदारावर सोपवला आहे. काँग्रेसचं क्रमांक 1च पक्ष बनेल आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपद वाट्याला येईल असे मानून त्या शर्यतीत असणारे बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. हरियाणानंतर देशातील सर्वात जुन्या पक्षाला हा दुसरा मोठा धक्का आहे. 2014 पासून असे धक्के देशाच्या कानाकोपऱ्यात काँग्रेसला बसत आले आहेत. तरी देखील पक्ष पुन्हा उभा राहावा म्हणून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. आता तरी पराभव व फेरबांधणी हे समीकरण जुळेल की नाही हे सांगता येत नाही. राजकीय पक्ष व नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनता मतदाराच्या दृष्टीने या निकालाला वेगळे महत्त्व आहे. या मतदारांनीच राजकीय अस्थिर, राजकीय हडेलंपी, नेत्यांच्या कोलाटोड्या, वैचारिक व्यभिचार व पक्षांच्या फोडाफोडीविरोधात जबरदस्त कौल दिला आहे. कारण त्यांच्या सामान्यांच्या भविष्याच्या राज्याच्या प्रगतीचा विचार करणारे स्थिर सरकार हवे होते. एका दिल्याने एकजुटीने वागला तर युती व आघाडी चालेल. तथापि एकमेकांच्या विरोधात कटकारस्थानी करणाऱ्या पक्षांची आघाडी नको हा मतदारांनी दिलेला स्पष्ट संदेश आहे.
महाराष्ट्रापुढे खूप मोठी आव्हाने आहेत. देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य हा लौकिक टिकवून ठेवायचा आहे. पायाभूत सोयीसुविधा तसेच शेती उद्योगाचा विकास हवा आहे. बेरोजगाराच्या हाताला काम हवे आहे. शेती, माती, पाण्याचा विचार व्हावा. शहरांमधील जगणे सुसह्य व्हावे. विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीद्वारे भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी बेगमी व्हावी. अशा अपेक्षांच्या पूर्ततेसाठी स्थिर तसेच केंद्र सरकारशी सुसंगत अशी सरकार जनतेने